माझं नाव मारुती गवळी. मी आलो आहे पुण्यावरून. इथे माधवबाग सो कशासाठी आहे माधवबाग हे मला माहिती नव्हतं. ॲक्च्युली माझी अँजिओग्राफी झालेली आणि त्याच्यामध्ये असं आढळलं की एक लेफ्ट साईड ब्रँचमध्ये 100% ब्लॉकेज आहे. मग डॉक्टरांनी कार्डिओलॉजिस्ट स्पेशली त्यांनी सजेस्ट केलं की आपण प्लास्टिक करू. ते ॲक्च्युली त्यांनी ट्राय पण केला प्लास्टिक करण्याचा, पण झाले नाही सक्सेसफुली. मग त्याच्यानंतर मी थोडा रिसर्च केला की दुसरे काय ट्रीटमेंट्स आहेत ब्लॉकेजेसवरती. मग मला आढळलं की माधवबाग आहे. मग मी माधवबागच्या क्लिनिकमध्ये व्हिजिट केली आणि मला समजलं की देर इज सम व्हॅल्यू टू डू माधवबागमध्ये आपल्याला काय करायचं ते. तर ते करण्यासाठी मग मी म्हणालो की इथं असं आहे तर हॉस्पिटलमध्ये बरंच काही होणार आहे. मग म्हणून मी विचार केला की चला हॉस्पिटलला व्हिजिट करूया. मग इथलं सगळं वातावरण पाहून आम्ही ज्या दिवशी व्हिजिट केलं त्या दिवशीच मी ॲडमिट झालो. मला सगळं सगळं सराउंडिंग आवडलं, हॉस्पिटॅलिटी आवडली, विशेषतः सर्व्हिसेस आवडल्या आणि स्पेशली म्हणता क्लीननेस म्हणा, हे सगळं एकदम वेल मेंटेन्ड आहे. आणि साने सरांचं असं म्हणायचं आहे की म्हणजे थॉट प्रोसेस चांगली आहे त्यांची आणि वेल थॉट आहे. एवढं सोपं नाही आहे हे सगळं करणं आणि त्याला एक दिशा देणं. तर इथे साने सरांनी एकदम दिशा दिलेली आहे, प्रॉपरली दिशा देऊन त्यांनी हे सगळं सेटअप उभं केलेलं आहे. आज मी इथं पाहतो आहे की हजारो लोक येतात आणि हजारो लोक व्यवस्थित होऊन जातात. कोणी ग्राफी, कोणी प्लास्टिक केलेलं असतं, कोणी बायपास केलेलं असतं आणि कोणी काहीच केलेलं असतं. मी असं पण पाहिलेलं आहे की 18 ब्लॉकेजेस आहेत. आय वॉज लाईक सो सरप्राईज की 18 ब्लॉकेजेस असूनसुद्धा इथे येऊन माणूस व्यवस्थित होऊन जातो आणि 10 वर्षापासून दे आर कंटिन्यूइंग इट. ते येतात 2-3 वर्षाला येतात, परत पंचकर्मा वगैरे करतात आणि परत जातात. तर हे एक वेगळंच आहे. आणि आय थिंक वॉट एव्हर मेथोडॉलॉजी, वॉट एव्हर सायन्स इट इज बिहाइंड, हे सगळं फारच महत्त्वाचं आहे आणि फारच असं म्हणायला गेलं तर फारच चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला बायपास करण्याची गरज नाही आहे. रिस्क जी असते बायपासमध्ये सगळ्यांना माहिती आहे. सक्सेसफुल होतात 90% मी म्हणू शकतो की, बट देअर इज स्टील चान्स ऑफ 10%. तर ते रिस्क इथं नाही आहे. इथं फक्त तुम्हाला पंचकर्म आहे आणि ते रुटीन शिकवतात तुम्हाला. म्हणजे तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत काय करायचं आणि कसं करायचं, तुमच्या लाईफमध्ये कसं करायचं हे शिकवतात आणि तुम्ही शिकलं पाहिजे. लाईफस्टाईल कसं जगलं पाहिजे, तेव्हा तुमच्याकडे हे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. जसं काही कुणाला शुगर आहे, कुणाला BP आहे, कुणाला हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे मला असं वाटतं की जे पेशंट हे सगळं फेस करतात ना, त्यांनी हे अनुभवलं पाहिजे. अनुभव घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. यायचं इकडे 1-2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस राहायचं आणि बघायचं आणि मग सगळं समजून घ्यायचं. आयुष्य कसं जगलं जातं हे साने सरांनी इथं एक एक्झाम्पल उभं केलं आहे आणि त्याची मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात ती मदत होणार आहे. मला एक ब्लॉकेज आहे, मला म्हणजे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मी आलो की इकडं काहीच प्रॉब्लेम नाही आहे की यायचं इकडं आणि माझ्या आयुष्यातले 4 वर्ष वाढले तर काही वाईट नाही आहे ना. मग म्हणूनच मी इकडे आलो आणि थोडंसं केलं. माझा आता शेवटचा दिवस आहे, आम्ही घरी चाललो की मुलाखत त्याच्यासाठीच आहे. आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. आय प्रॉबेबली विल बी कमिंग बॅक अगेन, मे बी इन अ इयर, मे बी 2 years, आय डोंट नो. पण हे हेल्पफुल आहे. आता दिस इज हाऊ आय शुड बी लिव्हिंग माय लाईफ. वेकिंग अप अर्ली, डुईंग सम वॉक्स, डुईंग योगा. आणि योगा वगैरे झाल्याच्या नंतर तुमचं इथं बरंच असतं, फिजिओ असतं, पंचकर्म असतं. त्या सगळ्या गोष्टी घरी होणार नाहीत, पण मी बाकीच्या सगळ्या करू शकतो. जे माझ्या हातात आहे ते करू शकतो. स्पेशली डाएट हे फार महत्त्वाचं आहे. आपण काय खाल्लं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे. आता साने सर जसं म्हणतात, एक एक्झाम्पल देतात की तुम्ही जे खाल्लं आहे ते तुमच्या पोटात आहे आणि जे ब्लॉकेजेस आहेत ते तुम्ही जे खाताय त्याच्यामुळेच झालेले आहेत. आता आपल्याला ते गरजेचं नाही आहे, राईट. तर त्याच्यामुळं आय थिंक तुम्ही जे खातात ते सुधारवायला पाहिजे आणि साने सर शिकवतात ते कसं करायला पाहिजे. तर मी हे एवढं बोलून थिंक माझं इंटरव्ह्यू संपवतो आहे. धन्यवाद.